नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 आणि रब्बी पीक विमा 2025 हा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या संदर्भातील जी.आर देखील हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 7 पिकांना हा सरसकट ₹17,500 म्हणजे ₹17,500 हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामुळे जवळपास 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर मित्रांनो, यामधील ते 16 जिल्हे कोणते असतील, तसेच कोणत्या 7 पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील कोणते शेतकरी या पीक विमा योजनेसाठी पात्र असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 2025च्या खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत, पण सर्वांना एकाच वेळी मिळणार नाहीत. कारण सध्या प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने सुरू आहे. 2025 मधील पीक विमा अपडेट जर पाहिलं तर सरकारने पीक कापणी प्रयोग म्हणजे जे CCE आणि उत्पादनाचा डाटा केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मित्रांनो, ही माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर विमा कंपन्यांना भरपाईची रक्कम हे निश्चित करतात. मित्रांनो, पैसे कधी मिळण्याची शक्यता आहे? तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका यासारख्या पिकांची भरपाई काही भागात जून आणि जुलै 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कापूस आणि तूर या पिकांसाठी पीक कापणी प्रयोग उशिरा होत असल्यामुळे या पिकांना जर पाहिलं तर जुलै आणि ऑगस्टमध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये भरपाई किती मिळू शकते? तर मित्रांनो, यामध्ये काही ठिकाणी हेक्टरी सुमारे ₹17,500 म्हणजे ₹17,500 ही मदत मिळू शकते. पण ही रक्कम सर्वांना सारखी मिळणार नाही. मित्रांनो, यामध्ये भरपाई म्हणजे मंडळ, तालुका स्तरावर ही सरासरी उत्पन्न ठरवले जाते. मित्रांनो, थोडक्यात जर पाहायचं झालं तर 2025 मध्ये खरीप पीक विमा कधी मिळणार आहे या संदर्भातील ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर मित्रांनो, काही पिकांचे ही कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत. अशा पिकांसाठी हा लवकर पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यासाठी जर पाहिलं तर कापूस आणि तूर या पिकांना हा पीक विमा थोडा उशिरा मिळू शकतो. खरीप 2025 साठी पीक विमा जर पाहिला तर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत ही लागू करण्यात येणार आहे. मित्रांनो, या योजनेचा उद्देश जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. तसेच जर कोणत्याही नुकसानीवर हा विमा मिळू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या नुकसानीवर हा पीक विमा मिळू शकतो? तर मित्रांनो, यामधील खालील कारणे आहेत. म्हणजेच या कारणांमुळे हा शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. यामध्ये सर्वप्रथम आहे दुष्काळ किंवा पाऊस कमी पडणे, तसेच अतिवृष्टी किंवा पूर, त्यानंतर गारपीट, त्यानंतर चक्रीवादळ किंवा कीड व रोगांमुळे झालेले नुकसान. या सर्व बाबींमुळे हा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येतो. मित्रांनो, 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर या दोन्ही कारणांमुळे हा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या पीक विम्याची भरपाई कशी ठरते? तर पीक विमा योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या नुकसानीवर ठरत नाही, तर ती खालील बाबींवर ही करण्यात येते. यामध्ये जर पाहिलं तर पीक कापणी प्रयोग तसेच असेल, तसेच थ्रेशोल्ड उत्पन्नापेक्षा कमी असल्यास हा विमा लागू होतो. यानुसार विमा कंपनी भरपाई देऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये कमीत कमी रक्कम ही किती मिळू शकते आणि जास्तीत जास्त रक्कम ही किती ही विमा कंपनी देऊ शकते? यामध्ये जर पाहिलं तर कमी नुकसान जर झालेलं असेल शेतकऱ्यांचं तर 2,000 ते 5,000 पर्यंत हेक्टरी हा पीक विमा देण्यात येऊ शकतो. तसेच मध्यम नुकसान जर झालेलं असेल तर 6,000 ते 15,000 पर्यंत हा पीक विमा देण्यात येऊ शकतो. तर मित्रांनो, यामध्ये जास्त नुकसान झालेलं असेल तर यामध्ये 20,000 ते 40,000 एवढी नुकसान हे शेतकऱ्यांना मिळू शकते. मित्रांनो, ही रक्कम DBTच्या मार्फत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पैसे कधी येणार? सामान्यतः राज्य सरकार उत्पादन डेटा पाठवते, त्यानंतर 21 दिवसात विमा कंपनी पैसे देऊ शकते. काही वेळा यामध्ये उशीरही लागू शकतो. तर मित्रांनो, सध्या खरीप 2025 भरपाईबाबत काही भागात उशीर झाल्याचे तक्रारी आहेत. तर मित्रांनो, हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार? तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर पिकाचे नुकसानाची नोंद केलेली देखील असणं आवश्यक आहे. तसेच यामध्ये बँक खाते आणि आधार लिंक हे असणं आवश्यक आहे. म्हणजेच DBTच्या मार्फत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा देण्यात येऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांकडे फार्मर ID हा काढलेला असणं आवश्यक आहे. मित्रांनो, ह्या काही अटी होत्या म्हणजे निकष होते. हे जर निकष पूर्ण असतील तर या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ हा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार नाही? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2025 मध्ये अर्ज भरलेला नाही म्हणजे अर्ज केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना यातून वगळण्यात येऊ शकतं. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे पण पीक पाहणीची नोंद केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना देखील यामधून हे वगळण्यात येऊ शकतं. तसेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक लिंक नाही म्हणजे आधार बँक सीडिंग नाही,
अशा शेतकऱ्यांना देखील यातून वगळण्यात येऊ शकतं. तसं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेलं नाही अशा शेतकऱ्यांना देखील यामधून वगळण्यात येऊ शकतं. मित्रांनो, जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 17,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा देण्यात येणार आहे. पण मित्रांनो, हा पीक विमा सरसकट देण्यात येणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये काही कमी किंवा जास्त प्रमाणात जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यानुसार हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आधार बँक लिंक झालेलं नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावं. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनी देखील हा फार्मर ID काढून घ्यायचा आहे, तरच या पीक विम्याचा हा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.